नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एका अनोख्या विषयावर माहिती देणार आहे. बिव्हर्स. ऐकलं का हे नाव केव्हा? मराठीत त्याला ओंडक्याचं उंदीर बोलतात. थोडं गमतीदार आहे ना? पण आपण या युरोपात राहणाऱ्या प्राण्याबद्दल का बोलत आहोत? चला तर जाणून घेऊया. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे स्ट्रीम ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या भागात आपण पाहणार आहोत स्कॉटलंडच्या एका नदीपात्रामध्ये बिव्हर्स या प्राण्याला सोडल्यानंतर कशा प्रकारे पूर येऊन थांबले आणि या प्राण्याने कसा चमत्कार घडवून आणला व सुकत चाललेले नदीकाठचे वेटलँड्स म्हणजेच दलदलचे प्रदेश पुन्हा एकदा पाण्याने भरू लागले. इतकेच नाही तर या परिसरात येणारे पुराचे प्रमाण देखील खूप प्रमाणात कमी झाले. बिव्हर्स हा प्राणी नॉर्थ अमेरिका, युरोप, रशिया आणि मंगोलिया या देशांमध्ये आढळून येतो. आज आपण पाहणार आहोत युरोपातील स्कॉटलंडच्या ग्लेनॅप्रिक भागात सापडणाऱ्या बिव्हर्सबद्दल. 16वा शतक संपता हा प्राणी या भागातून नाहीसा होऊ लागला. त्याच्या नष्ट होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याची मऊ कातडी आणि कॅस्ट्रम किंवा मस्क ऑइल. त्याची मऊ कातडी वापरून टोपी बनवली जाऊ लागली. तसेच मस्क ऑइल हे महागडी अत्तरे आणि औषधे बनवण्यासाठी वापरले जाऊ लागल्याने या प्राण्याची शिकार वाढली आणि कालांतराने हे प्राणी नष्ट झाले. याचा परिणाम असा झाला की ग्लेनॅप्रिक परिसरात नद्यांच्या पुरांचे प्रमाण वाढले व या परिसरात आर्थिक नुकसान देखील होऊ लागले. तसेच उन्हाळ्यात वेटलँड्स सुद्धा सुकू लागल्याने त्याचा परिणाम तेथील नैसर्गिक कार्यप्रणालीवर झाला. पण असे का? फक्त बिव्हर्स तर नष्ट झाले होते, त्याने काय फरक पडला? याचे उत्तर देखील त्यांच्या नष्ट होण्यामध्येच आहे. बिव्हर्स हेच खरे या नैसर्गिक कार्यप्रणालीचा मुख्य घटक होते. हे बिव्हर्स नदीवरती लाकडे आणि झाडांचे मोठे तुकडे वापरून बांध घालतात. आता तसे का करतात? त्यामागे काय कारण आहे? या प्राण्याला पाण्यातच राहायचे असते. पाण्याबाहेर त्याला लांडगे, कोल्हे यांची भीती असते. तसेच पाण्याच्या प्रवाहाला थांबवल्यामुळे ते पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरते आणि त्यामुळे या प्राण्यांना झाडांच्या फांद्या, साले आणि जलवनस्पती खायला मिळतात. तसेच त्यांनी बांधलेल्या बांधामुळे पाणी साचून राहते आणि उन्हाळ्यात सुद्धा ते उपलब्ध राहते. त्यांनी तयार केलेल्या या अधिवासाचा किंवा नैसर्गिक कार्यप्रणालीचा फायदा इतर पक्षी आणि प्राणी यांना सुद्धा होऊ लागतो. या भागातील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी तेथील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला, जसे की ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटी, रॉयल झूलॉजिकल सोसायटी ऑफ स्कॉटलंड आणि स्कॉटिश वाईल्डलाईफ ट्रस्ट यांनी भाग घेऊन अभ्यास चालू केला. यावर रिथिंकिंग फ्लड मॅनेजमेंट, हाऊ नेचर कॅन बिल्ड स्कॉटलँड्स रिसायलेन्स या नव्या स्कॉटिश वाईल्डलाईफ ट्रस्टने एक ब्लॉग सुद्धा प्रकाशित केला आहे. या ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. या विषयावर खूप संशोधन करून 2022 मध्ये प्रथमतः ट्री फॉर लाईफ अँड फॉरेस्ट्री अँड लँड स्कॉटलंड यांनी एक प्रस्ताव तेथील स्थानिक लोकांसमोर मांडला. त्यामध्ये स्थानिकांचे प्रश्न समजून घेण्यात आले. तसेच त्यांना या प्रकल्पाची कल्पना देखील देण्यात आली. ऑगस्ट 2025 मध्ये बिव्हर्स या प्राण्याचे पुनर्संवर्धन करण्याबाबतचे लायसन्स नेचर स्कॉटने मान्य केले. त्यामध्ये 4 जोड्या सोडण्याचे ठरविले गेले. ऑक्टोबर 2025 मध्ये पहिल्यांदा 5 बिव्हर्सची फॅमिली ग्लेनॅप्रिकच्या 2 वेगळ्या भागात सोडण्यात आली. आत्तापर्यंत 11 बिव्हर्स ग्लेनॅप्रिकच्या राष्ट्रीय नैसर्गिक अधिवासात सोडले गेले आहेत. असेच पुनरुज्जीवनाचे वेगवेगळे माहितीपट आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. पुढील माहितीपट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.